साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने गेल्या 2 महिन्यात दुःखद निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबियांना तब्बल 10 लाख रुपयांचा विमा चेक प्रदान करण्यात आला असून मयत सभासदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ सहभागी आहोत। कर्ता पुरुष गेल्यानं त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी कधीही न भरून येणारी आहे। मात्र निवडणूक काळात केलेल्या आश्वासनाची देखील पूर्ती या निमित्तानं झाली असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचं चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितलं। साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणूक काळात विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचं जाहीर केलं होतं। या अनुषंगानं संस्थेच्या वतीने सभासदांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात। त्यानुसार चेअरमन विठ्ठल पवार यांच्या संचालक मंडळाने संस्था व सभासद यांचे प्रत्येकी 50% रकमेतून जामीनदार मुक्त संस्था होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक मृत्यू विमा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येक सभासद व संस्थेचे कर्मचारी यांना नैसर्गिक मृत्यू विमा प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आज तो राबविण्यात आला। आज संस्थेचे सभासद कैलासवासी रावसाहेब प्रभाकर गाडेकर, कैलासवासी कांता बाबूराव देशमुख व कैलासवासी सुरेश तानाजी हुसळे यांच्या कुटुंबियांना हा चेक प्रदान करण्यात आलाय। मयत सभासदांचे वारसांना विमा चेक प्रदान करताना संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव खोते, संचालक मंडळ तसेच सचिव, सहसचिव व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते। माझे वडील होते आरोग्य विभागामध्ये सुरेश तानाजी हुसळे म्हणून, त्यांना पॅरालाइजचा अटॅक आला होता। बरेचसे त्यांना 2 महिने ट्रीटमेंट चालू होती। पॅरालाइजचा अटॅक आल्यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक दाखवलं होतं आणि शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये ते आरोग्य विभागामध्ये मदतनीस म्हणून सुपरवायझर म्हणून सर्व्हिसला होते ते। त्यांना अचानक मग 15 डिसेंबर रोजी एक्सपायर झाले सकाळी 9 वाजता। आपले सोसायटी जे आहे यांना कागदपत्र वगैरे दिले, ते म्हणे असा क्लेम आहे 10 लाखाचा। मग त्यानंतर मग मंजूर झाला तो क्लेम आणि आपला विमा जो आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी उपयोगी आहे। तसेच त्यांना भविष्यामध्ये एखाद्या व्यक्ती जरी मृत पावला तर त्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलांना व त्यांच्या पत्नी त्यांना पैसा विनियोग होण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल असा प्रत्येक कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी उपयोगाचा आहे। त्याच पद्धतीने तो पैसा खूप मोठा हातभार लागतो आणि मी साईनाथ हायस्कूल येथे क्लार्क म्हणून काम करतो। शिर्डी साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी त्यामधील चेअरमन, व्हाईस चेअरमन व बाकीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विमा पॉलिसी लवकर दिल्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो। माझं नाव ललिता कांताराम देशमुख, माझ्या मिस्टरचं नाव कांताराम बाबूराव देशमुख। त्यांचं 2 महिन्यापूर्वी निधन झालं। त्यांच्या विम्याची रक्कम 10 लाखाची मला सोसायटीने रक्कम दिली। 2 मुलं आहे, ते शेती करते, बस मुलांना मदत म्हणून काम येते। पूर्वी ही बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून 2 कुटुंबांना अपघाती विमा 40 लाख रुपयाचा मिळवून देण्यात आला होता आणि आज संस्थेमार्फत हा नैसर्गिक विमा उतरवल्यानंतर पहिल्यांदाच 3 सभासदांना या योजनेचा लाभ झालेला आहे। निश्चित त्या कुटुंबाची आर्थिक गरज भागली जाईल, परंतु त्यांच्या सुखदुःखात संस्था म्हणून आम्ही नेहमीच सहभागी होऊ। निश्चितच या कुटुंबाला मदत करण्याचं भाग्य संस्थेच्या माध्यमातून मला व माझ्या संचालक मंडळाला मिळालं, याचा खरोखर आज एक मनस्वी आनंद होत आहे आणि निश्चित त्या कुटुंबांची घडी बसवण्यात या रकमेचा उपयोग होईल अशी बाबांचरणी प्रार्थना करतो। खऱ्या अर्थानं घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली जाते, मुलं असतील, पत्नी असेल,
यांची जी आर्थिक घडी त्या कुटुंबाची पूर्ण विस्कटली जाते. निश्चितच त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझ्या समेत असणारं संचालक मंडळ, या संचालक मंडळानंही सहकार्य केलं. सोसायटीच्या सर्व सचिव असतील, सहसचिव असतील, कार्यालयीन कामकाज पाहणारी मंडळी असतील, तसेच या विमा कंपनीचे श्री ठक्कर असतील, पांडे असतील, या आणि तसेच त्यांच्या हेड ऑफिसची ही काही मंडळी असतील, त्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आज या सभासदांच्या वारसाला ही रक्कम देण्याचा योग आला आणि भविष्यातही ही नैसर्गिक विम्याचं जे कवच आहे ते सर्व सभासदांना मिळत राहील. आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही जामीनदार मुक्त सोसायटी आणि नैसर्गिक विम्याचं 10 लाख रुपयाचं कवच देण्याचं जे आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण करण्याचा योग मला व माझ्या सर्व संचालक मंडळाला आला. यात बाबांचे सर्वात मोठे दुआ आहे, आशीर्वाद आहे आणि निश्चित श्रद्धा आणि सबुरीच्या तत्वावर आमच्या संस्थेचा कारभार चालू असून संस्था प्रगतीपथाकडे नेताना या सर्वांचं सहकार्य, सभासद असेल, सेवा संस्थांचं प्रशासन असेल, या सर्वांच्या सहकार्यानं आज या संस्थेची वाटचाल चालू आहे. निश्चित सभासद हिताचे निर्णय आणखी आम्ही भविष्यात घेऊ. सोसायटीच्या निवडणुकीत आमच्या जाहीरनाम्यानुसार आम्ही सभासदांना आश्वासित केलं होतं की जामीनदार मुक्त सोसायटी करू. निश्चित त्या संकल्पनेतून चालत असताना 50% सभासदांचा विमा हप्ता आणि 50% संस्थेचा, अशा प्रकारे आम्ही विमा भरून घेतला. आणि दुर्दैवानं आमच्या संस्थेचे रावसाहेब गाडेकर असतील, कांताराम देशमुख असतील आणि सुरेशजी उसळे असतील, यांचा नैसर्गिक स्वरूपाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जामीनदारांवरती जबाबदारी कर्जाची पडणार होती. परंतु आम्ही नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या डिव्हिडंड वाटपाच्या वेळेसच ती विम्याची रक्कम हप्त्यारूपी भरल्यामुळं आज त्यांच्या वारसांना 10 लाख रुपये इतक्या रकमेचे धनादेश संस्थेमार्फत देण्यात आले. त्यात रावसाहेब गाडेकर यांचं कर्ज पूर्ण त्या विम्यातनं गेल्यामुळं त्यांच्या जामीनदारांना आता कुठल्याही स्वरूपाची रक्कम भरण्याचा त्रास होणार नाही. तसेच कांताराम देशमुख यांचंही कर्ज पूर्णपणे माफ झालं आणि जे उसळे आहेत, सुरेशजी उसळे यांची थोडी सोसायटी असल्यामुळं त्यांच्या वारसाला आज आम्ही ते रक्कमेचा चेक दिलेला आहे, 9 लाख आणि काहीतरी रकमेचा. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 65 85.